श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाचं ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे आहे. आपल्या अध्यक्षपदाचा हा कार्यकाळ ब्रिक्स सदस्य देशांच्या ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या शाश्वत विकासाला पाठबळ देऊ शकेल अशा धोरणांची मांडणी करणारा असावा, हेच आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठीच यंदाच्या ब्रिक्ससाठी लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेअंतर्गत देशभरात विविध विषयांवर मंत्रिस्तरीय बैठकांचं सत्र सुरू आहे. याच बैठकांमधल्या चर्चांचं महत्त्व उलगडून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रोहिदास मुंढे सर आज आपल्या सोबत आहेत. रोहिदास सर नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, ब्रिक्सचं यंदाचं अध्यक्षपद भारताकडे आहे आणि आता सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात या अध्यक्षतेचं राजकीय आणि धोरणात्मक महत्त्व आपण या मुलाखतीच्या सुरुवातीलाच कसं मांडाल? आपण जर मागच्या काही वर्षाचा विचार केला, विशेषतः कोविड काळापासून, तर आपणास हे लक्षात येईल की जागतिक अर्थव्यवस्था ह्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, विशेष करून विकसनशील देश आणि अविकसित देश यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि हे संकटे काही प्रमाणात नैसर्गिक आहेत, तर काही प्रमाणात मानवनिर्मित सुद्धा आहेत. त्यामध्ये आपण कोविड-19 असेल किंवा रशिया-युक्रेन संघर्ष असेल किंवा अमेरिका-इराण संघर्ष किंवा इस्रायल-इराण पॅलेस्टाईन संघर्ष किंवा नुकताच भारत-पाकिस्तान संघर्ष असेल. यामुळे काय झालं की जागतिक पुरवठा साखळी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर या संघर्षाचा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये व्यापार असेल, ऊर्जा असेल, शेती असेल, आरोग्य असेल यावर सुद्धा या संघर्षाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी संस्थात्मक ताकद निर्माण करणे, तसेच नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, राजकीय संवाद वाढवणे व सुरक्षिततेची हमी देणे, तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर सहकार्य करणे व पर्यावरणपूरक विकास करणे यावर या मीटिंगमध्ये भर दिल्याचे आपणास दिसून येते. सर, तुम्ही आत्ताच पुरवठा साखळीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख केला आणि भारताच्या या अध्यक्षपदाअंतर्गत विविध बैठकाही सुरू आहेत. त्यातल्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक चलनांमधला व्यापार आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम जोडण्यावर भर दिला गेलाय. या घडामोडींबद्दल काय सांगाल? आपण जर सध्याची जागतिक व्यापार पाहितला तर हा मुख्यत्वे करून अमेरिकन डॉलरमध्ये होत असल्याचे आपणास दिसून येते. काही प्रमाणात तो युरोमध्ये किंवा पौंडमध्येही होत असेल, परंतु मुख्यत्वे करून हा डॉलरमध्ये होत असल्या कारणाने जागतिक संघर्षाच्या काळात अनेक अर्थव्यवस्थांना, विशेष करून ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागलेला आहे. बऱ्याच ब्रिक्स कंट्रीजना सुद्धा डॉलरचा तुटवडा झाल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. म्हणून काही देशांनी या स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्याचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. म्हणजे आपण जर भारत आणि रशियाचं उदाहरण घेतलं तर मागच्या काही काळामध्ये आपण रुपया आणि रशियाच्या रुबेलमध्ये व्यापार केला. याचा परिणाम असा झाला की आपला डॉलरवरचं अवलंबित्व आहे किंवा डॉलरवरची डिपेंडन्सी आहे ही कमी झाल्याची दिसून येते. परंतु यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की याचं पेमेंट कसं करायचं. आपण सध्याची जर क्रॉस बॉर्डर पेमेंटची व्यवस्था पाहिली तर ती स्विफ्ट या तंत्रज्ञानाद्वारे केली जाते आणि हे स्विफ्ट तंत्रज्ञान जे आहे हे डॉलरमध्येच क्रॉस बॉर्डर पेमेंट करतं. भारताने आपण जर पाहिलं की युपीआय, ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो, हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि बऱ्याच देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा आज वापर सुद्धा केला जातो. नुकतंच फ्रान्सने सुद्धा हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग हा फक्त देशांतर्गत पेमेंटसाठी केला जातो. क्रॉस बॉर्डर किंवा इतर देशामध्ये त्याचा पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी केला जात नाही. त्याचं कारण असं आहे की दोन चलनामध्ये हे व्यापार होत असल्यामुळं तो कसं करायचं हे अजून तंत्रज्ञान ठरवलेलं नसल्यामुळे आपल्याला त्याचा अडचण येत आहे. म्हणून या मीटिंगमध्ये असंही चर्चा झाली की आपण जर या तंत्रज्ञानाचा उपयोग जर स्थानिक चलनाशी जोडला गेला तर आपल्याला स्विफ्ट तंत्रज्ञानावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही. तसंच आपल्याला स्थानिक चलनामध्ये व्यापार करणे हे सोपे जाईल. सर, खरंच असं घडल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक नवी व्यवस्था नक्कीच निर्माण होईल.
आता या मुद्द्यासोबतच सुरक्षेचाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या ज्या बैठका झाल्या त्यात सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि आर्थिक गुन्हेगारांचं प्रत्यार्पण यावर चर्चा झाली आहे. ही चर्चा तुम्हाला किती महत्त्वाची वाटते? आपण जर मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला तर सायबर अटॅक किंवा सायबर गुन्हे किंवा सायबर फ्रॉड तसेच बँकिंग फ्रॉड यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपणास दिसून येत आहे. आज जगामध्ये जवळपास 4.4 ट्रिलियन डॉलर एवढे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जवळपास आपण जर अॅन्युअली बँकिंग फ्रॉड आणि बँकिंग लॉसेस जर पाहितले तर जवळपास $400 बिलियन एवढे आर्थिक फ्रॉड झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये ज्या व्यक्ती सामील आहेत त्यानंतर आर्थिक गुन्हे करून किंवा बँकिंग फ्रॉड करून हे इतर देशामध्ये आश्रय घेतात. त्याच्यामुळे या देशांना त्यांच्यावर कारवाई करणे सुद्धा कठीण झाले आहे. आपण जर भारताचाच विचार केला तर जवळपास 54 व्यक्ती ह्या बँकिंग फ्रॉड किंवा आर्थिक गैरव्यवहार करून इतर देशामध्ये आश्रय घेतल्याचं आपणास आज दिसून येते आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तींनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असल्यामुळे त्यांना तेथील स्थानिक कायदे लागू होतात आणि म्हणून अशा व्यक्तींवर कारवाई करणे अशक्य झालं आहे. म्हणून या ब्रिक्स देशाच्या समिटमध्ये सुद्धा जे काही ब्रिक्स कंट्रीज मधले आर्थिक गुन्हे केलेले व्यक्ती असतील किंवा त्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणारे व्यक्ती असतील किंवा दहशतवादामध्ये सामील झालेले व्यक्ती असतील यांना एकत्रित येऊन जर यांच्यावर कारवाई करायची असेल तर ब्रिक्स कंट्रीजना एकत्र येणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं तर जागतिक लेवलला सुद्धा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार करून सुद्धा या व्यक्ती दुसऱ्या देशात आश्रय घेत असल्या कारणाने ब्रिक्स कंट्रीनं एकत्र येऊन अशा आर्थिक गुन्हे करणाऱ्यावर किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यावर किंवा दहशतवाद करून सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं चर्चा केल्याचं या मीटिंगमध्ये दिसून येते. सर, आपण जर बघितलं की या बैठकांमध्ये ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातलं सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यावरही भर दिला जातोय आणि या सगळ्यातून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं काय नवी दिशा मिळणार आहे असं आपल्याला वाटतंय? आपण जर पाहिलं की ऊर्जेच्या संदर्भात या बैठकामध्ये एनर्जी फॉर ऑल या दृष्टिकोनाने विचार केल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण पाहिलं की जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबरच त्यांची ऊर्जेची भूक सुद्धा वाढत आहे. आणि म्हणून या मानवनिर्मित संघर्षामुळे ऊर्जा साखळी बाधित झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आपण जर ब्रिक्स कंट्रीजचा विचार केला तर या ब्रिक्स कंट्रीजमध्ये आज 11 सदस्य देश आहेत. या 11 सदस्य देशामध्ये काही कंट्रीज हे ऊर्जा उत्पादक देश सुद्धा आहेत आणि ऊर्जाचे कंझ्युम करणारे सुद्धा देश आहेत. परंतु या संघर्षामुळे हे दोन्हीही देश बाधित झाल्याचे आपणास दिसून येते. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सौदी अरेबिया सारखा देश असेल किंवा इराण सारखा देश असेल किंवा ब्राझील सारखे देश असतील हे ऊर्जा उत्पादक करणारे देश आहेत. आणि आपण जर या देशांनी स्वतःमधले जर राजकीय वैमनस्य जर दूर केलं तर ऊर्जेची साखळी पूर्वपद होईल. त्यामुळेच जे ऊर्जा कंझ्युम करणारे देश आहेत यांना ऊर्जा चा ॲक्सेस सहजपणे मिळू शकेल. तसेच बरेच देशामध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण म्हणजे जे काही नवीन तंत्रज्ञान उदयासला आलेलं आहे आणि जे ब्रिक्स कंट्रीजकडे आहे. आपण जर चायनाचा विचार केला तर चायना हा एआय तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे. आणि मग या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण झाली, परस्पर सहकार्य झालं तर त्याचा उपयोग ब्रिक्स कंट्रीच्या इतर सदस्य देशांना सुद्धा होईल. यावर सुद्धा आपल्याला याची चर्चा झाल्याची दिसून येते. सर, या सगळ्याला जोडूनच हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचा मुद्दाही पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चेत होता. या समस्येचा सामना करताना ब्रिक्स देशांमधलं सहकार्य किती परिणामकारक ठरणार आहे असं आपल्याला वाटतंय? आपण जर आज ब्रिक्स देशाची लोकसंख्या पाहिली तर ही लोकसंख्या जगाच्या एकूण 50% एवढी आहे. आणि याच्यामध्ये आणखी दरवर्षी भर पडतच आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक सुद्धा तेवढीच मोठी आहे. परंतु याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याचे आपणास अनेक रिपोर्ट मधून दिसून आलेले आहे. म्हणून या बैठकीमध्ये वैयक्तिक पातळीवर पर्यावरण पूरक सवयी लावणे तसेच प्रत्येक देशांनी जे काही वापरातून कचरा निर्माण होत आहे तो कचरा फेकून न देता त्या कचऱ्याचा परत पुनर्यूज कसा करता येईल किंवा पुनर्वापर कसा करता येईल ज्यालाच आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो. ज्यामुळे कमीत कमी पर्यावरणाला बाधा पोहोचेल. तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान किंवा
रियूज जे आपण डेब्रिज असेल किंवा कचऱ्याचं परत यूज करण्यासाठी जे काही तंत्रज्ञान असेल, हे तंत्रज्ञान या ब्रिक्स कंट्रीजकडल्या ज्या देशाकडे असेल त्या देशांनी इतर देशांना ते देण्यात यावं, ज्याच्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण होईल व पर्यावरण पूरक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, या दिशेने आपण वाटचाल करू व येणारी जी पिढी आहे त्या पिढींना संसाधने शिल्लक राहतील या दृष्टीने पावले उचलली जावीत, अशा प्रकारची चर्चा सुद्धा या झालेल्या मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे. सर, या बैठकांच्या माध्यमातून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य करायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यादृष्टीनंच परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्त्वाची म्हणावी लागेल. या बैठकीतल्या चर्चेचं महत्त्व तुम्ही कसं मांडाल? सध्या जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये विशेष करून ग्लोबल साऊथ याच्यावर सहकार्यावर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सध्याची जी जागतिक आर्थिक व्यवस्था आहे यामध्ये युनायटेड नेशन असेल किंवा WTO असेल किंवा तुमचं IMF असेल, ही जागतिक व्यवस्था ही विकसनशील देशांना किंवा ग्लोबल साऊथच्या देशांना त्यांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होतील अशा प्रकारची पूरक व्यवस्था नाही. त्याच्यामुळे या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली याच्यामध्ये अशीही चर्चा करण्यात आली की आता काळाची गरज आहे की युनायटेड नेशन मध्ये बदल होणे किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं रिफॉर्म होणे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये इतर देशांना प्रतिनिधित्व दिलं जावं, ज्याच्यामध्ये भारत हा प्रमुख दावेदार आहे. तसेच भारतासोबत जे इतर कंट्रीज आहेत, मग ते ब्राझील असेल किंवा ब्रिक्स सोडता इतर देश असतील, तर ती खऱ्या अर्थाने एक जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्याबरोबरच भारताची जी सध्याची वाटचाल आहे किंवा भारताने जी विश्वासार्हता जगामध्ये निर्माण केली आहे त्यामध्ये भारत हा ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ याच्यामधले दुवा ठरू शकतो, ज्यामुळे सध्या जो संघर्ष उभा राहिला आहे ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका भारत निभावू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा जी परराष्ट्र मंत्र्याची बैठक झाली त्यामध्ये याच चर्चा झाल्याचे आपणास दिसून येते. सर, आता या बैठकांनंतर येत्या सप्टेंबरमध्ये 18वी ब्रिक्स शिखर परिषद होईल आणि आत्तापर्यंत पार पडलेल्या मंत्रिस्तरीय बैठकांचा जर आपण रोख पाहिला तर या मुख्य शिखर परिषदेत आपण कोणत्या महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा करू शकतोय? जी येणारी ब्रिक्स शिखर परिषद आहे, जी 18वी ब्रिक्स शिखर परिषद असेल, जी सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ घातली आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अन्न सुरक्षा, ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण तसेच निरंतर पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान याची देवाणघेवाण यावर निश्चितच चर्चा होईल. परंतु या व्यतिरिक्त आपण जी अगोदर चर्चा केली की जे डॉलरमध्ये व्यापार होतोय आणि त्या डॉलरचं या अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. तर अशी एक शक्यता आहे की ब्रिक्स करन्सी ही लॉन्च करायची का, यावर सुद्धा अशी मला शक्यता वाटते चर्चा होईल, ज्याच्यामुळं डॉलरचं जे महत्व वाढलेलं आहे किंवा डॉलरमुळे इतर अर्थव्यवस्थेला इन्क्लुडिंग ब्रिक्सच्या अर्थव्यवस्थेवर जो ताण येत आहे, जर ब्रिक्स करन्सी ही जर नवीन लॉन्च झाली तर या देशांना आपल्या स्वतःच्या करन्सी मधून जागतिक व्यापार करणं सोपे जाईल. तसंच जो काही डॉलरमुळं या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं. सर, एका अर्थानं जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून भारताचं स्थान अधिक भक्कम करणारी यंदाची ब्रिक्स शिखर परिषद ठरणार आहे. या महत्त्वाच्या विषयाबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.